न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर, एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस की ओर। विश्व हिंदू परिषद की प्रेस वार्ता, नागपुर बौद्ध महाविहार को BD एक्ट रद्द करने की मांग। विजय वडेट्टीवार ने बच्चों के पोषण आहार को लेकर साधा निशाना। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। हिंदू विश्व परिषद की प्रेस वार्ता। आगामी गुड़ी पाड़वा से 20 दिनों तक 3 विशेष अभियानों का आयोजन विश्व हिंदू परिषद द्वारा किया जाएगा। गुड़ी पाड़वा को मंदिरों को समाज में हिंदू नववर्ष का भव्य स्वागत करने के लिए आगे आना चाहिए। गुड़ी पाड़वा से हनुमान जयंती तक विभिन्न रूपों में रामोत्सव मनाया जाना चाहिए। इसके साथ ही गुड़ी पाड़वा से 20 अप्रैल तक 3 अपरिचित मंदिरों का दर्शन कर वहां कुंभ के गंगा जल में मूर्तियों का जलाभिषेक किया जाना चाहिए। इन तीनों अभियानों में हिंदू समाज, धार्मिक संस्थाएं, संगठन, मंदिर, संत, धर्माचार्य, पुरोहित, पुजारी, ट्रस्टी, श्रद्धालु बड़ी संख्या में भाग ले, ऐसा आह्वान विश्व हिंदू परिषद द्वारा किया गया है। 3 आठवड्यात सलग वेगवेगळ्या जागेवर कधी 12, कधी 10, कधी 8 गायींना कत्तल करून पोत्यांमध्ये भरून फेकण्यात आलं। विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलचे कार्यकर्त्यांनी पूर्ण मेहनत घेतली, पण त्यावर काहीही पाहिजे तशी पोलिसांकडून कारवाई झाली नाही। काही कार्यकर्ते म्हणाले की आम्ही आंदोलन उभं करू, पण आंदोलन होणार नाही असं पण वरिष्ठांकडून आलंय, असं ते म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांकडून कळलं। काय सांगाल, दर महिन्यात जर नागपूर सारख्या शहरात अशा कारवाया होत आहेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 11 गायीचे पावलं फेकली गेली, किंवा भारत माता चौकासारख्या भारत मातेच्या पुतळ्यासमोर किंवा भारत मातेच्या पूर्ण नकाशासमोर जर गोमातेला कापून फेकलं जात आहे, तर संघटना म्हणून आणि प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगा? असं आहे की कोणी असा आम्हाला निर्देशित करू शकत नाही की तुम्ही आंदोलन नका करू, कोणाची इतकी ताकद नाही। विश्व हिंदू परिषद स्वायत्त संघटन आहे, आपला निर्णय घ्यायला स्वयं सक्षम आहे, कोणाची निर्देशाची आम्ही पाठ पाहत नाही। एक गोष्ट। दुसरी गोष्ट ही आहे की ह्या विषयावरती मी 2-3 चॅनल्सवरती खूप चांगला आपलं सगळं विषय मी मांडलेला आहे की या सरकार जिने या गाईला गौमाता घोषित केलेला आहे आणि गाईच्या हत्येवरती परिवहनावरती प्रतिबंध आहे, तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पण सरकारचीच आहे। तर सरकार आपल्या ह्या कायद्यामध्ये अंमलबजावणीमध्ये नापास होत आहे, तर याची जबाबदारी सरकारचीच आहे। आणि म्हणून आपल्याला आणि आता जे नागपूरचे 2-3 गोष्टी तुम्ही म्हटल्या, तर तुम्हाला माहीत असेल की आमचे स्टेप्स कधी थांबलेले नाही आहे। 4 दिवस आधीच मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेमध्ये हा विषय उचललेला आहे। याचा अर्थ हा आहे की आम्ही त्याला सोडलेलं नाही आहे आणि कोणी आम्हाला थांबवू शकत नाही। विश्व हिंदू परिषद स्वायत्त संघटन आहे, आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। सरकारच्या विरुद्ध जे काही आंदोलनाची गरज पडेल, जेव्हा असं वाटेल आम्हाला की नाही सरकारच्या विरुद्ध आता सडकेवर उतरावंच लागेल, आम्ही मागे पुढे पाहणार नाही। सरकार कोणाला पण पोलिसांकडून उदासीनता आहे, एकही याच्यावर आहे म्हणून तर होऊन राहिलंय। अंमलबजावणी होत नाहीये म्हणून ते सगळं होत आहे। अंमलबजावणी झाली असते तर नसतं झालं ना, म्हणून तर सरकारचं फेलवर आहे। ठीक असेल, मग ते रामाची मूर्ती असेल, शंकराची पिंड असेल, हनुमानाची असेल, जिथे कुठे असेल त्या मूर्तीवर थोडासा जलाभिषेक कर या 10 दिवसात या 15 दिवसात असं अभियान आपलं। मी जाऊन काय करावं, तर प्रतिकात्मक रूपमध्ये हे करावं, मग बाकीच्या गोष्टी केल्यावर सर्व होईल असतेच। आणि याच्याबद्दलची सविस्तर मी तुम्हाला डिटेल्स जे आहेत त्याच्या कारभाराची माहिती पाठवतो। बाकी जे आपण जे पत्रक बनवले ते पण वेगळे बनवले। आणि ही जी स्पर्धा आहे देवळांना भेट द्यायची, म्हणजे 15 दिवसांचे 15 देवळांचे 15 व्हिडिओ तयार करायचे। मी 3 व्हिडिओ मंदिरात जाईल ना, 3च मंदिरावरच मी करतो। हे वेगळ्या मंदिरात जातील, तुम्ही वेगळ्या मंदिरात जाईल, मी वेगळ्या मंदिरात। आणि एक असा विषय म्हटला आहे की अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी हिंदू समाज कमी होतो, काही ना आपण पेपरमध्ये वाचतो, त्यातल्या मंदिराचं कोण वाली आहे, अशी मंदिराची स्थिती आहे। तर आपण आवर्जून असं म्हटलं आहे की जिथे ज्याला संवेदनशील वस्ती आजकालच्या भाषेतला शब्द आहे, अशा वस्तीतल्या मंदिरांमध्ये तुम्ही आवर्जून जा, सेवा वस्तीतल्या मंदिरांमध्ये आवर्जून जा। आणि आपल्याला माहिती आहे की
पुजारी हा काही फक्त ब्राह्मण पुजारी नसतो. सगळ्या हिंदू समाजातल्या सगळ्या जातीचे लोक पुजारीचं काम आपापल्या ठिकाणी करत असतात. तर त्याच्यामुळे फक्त सुशिक्षित लोकांना एक भ्रम आहे की पुजारी म्हणजे ब्राह्मण, असं नाही. तर पुजारी सगळ्या समाजाची पद्धत आणि शतकानुशतक करतात. म्हणजे काही मोठे नवल आजचीच गोष्ट असं तर काही नाही, करतात आहे. तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं असा सगळा विषय आपण करतो. क्षेत्रामध्ये करतोय. समाज आपल्या परीने जे काही करतो ते एक उत्सव म्हणून आणि धार्मिक कृत्य म्हणून नेहमी करत असतो. पण एक सामाजिक जाण माझी आणि सामाजिक कर्तव्य माझं की जे मोठे मंदिर आहे तिथे तर अनेक लोक जातात, पण अशी अनेक उपेक्षित मंदिर आहेत की जिथे कोणी दिवा लावायला नाही आहे, त्या रंगाई पुताई करणारं कोणी नाही आहे. कोणीतरी कधी 200 वर्ष आधी, 300 वर्ष आधी, 100 वर्ष आधी कोणीतरी मंदिर बनवलेलं आहे, आज कोणी त्याचा वाली नाही आहे. तर मी फिरताना मला असा कोणता तरी मंदिर दिसेल. त्या मोठ्या मंदिरांच्या आजूबाजूला पण अशी काही मंदिरं दिसतील. तर त्यांची जरा एकदा शहानिशा झाली तर त्याचा काहीतरी आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार पुढे करता येईल. हे नाही झालं म्हणून अनेक ज्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत, अनेक मंदिरं जे दबून पडलेले होते, ताळे लागलेले होते, कोणी तिथे जात नव्हतं, आता ते सगळे मंदिरं बाहेर येऊन राहिले आहेत. तर असे अनेक मंदिर आपल्याला भेटतील की जिथे कोणी आता दर्शनाला जात नाही, दिवा लावायला जात नाही, पूजा तिथे होते, पण मंदिर आहे. तर मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती प्राण प्रतिष्ठित आहे, ते प्राण आहे. आणि तिथे जर पूजा नाही झाली, नैवेद्य नाही झालं तर त्याचं पाप आमच्यावरती लागतं, म्हणजे ज्याने काही मंदिर बनवलं असेल त्याच्यावरती. तर म्हणून आपण त्या अशा मंदिरांची पण त्याच्यामधून आपल्याला निवड करता येईल, खोज आपल्याला होऊन जाईल, माहिती होऊन जाईल आणि त्याचं व्यवस्थापन पुढे कसं करायचं त्या दृष्टीने आपण विचार करू. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि हे सगळं आम जनतेला करायचं आहे आणि मंदिरांना करायचं आहे. आणि म्हणून मंदिरांचे जे ट्रस्टी आहेत त्यांना आव्हान केलेलं आहे, वैयक्तिक भेटून केलेलं आहे, पत्रक देऊन केलेलं आहे आणि जी आम हिंदू जनता आहे त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहयोग करावा. याच्याच करता आपली ही प्रेस आपण ठेवली. असे अनेक कायदे आहेत जे आता आपण घरामध्ये बघतो की मोबाईल, TV आणि इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या माध्यमातून आपल्याकडे खूप घाण अशी येते. अश्लीलतेला काही अर्थ राहिला नाही. म्हणजे आता 100 काय म्हणतात पाप झाले, त्याच्यामुळे आता सगळेजण त्याच्या विरुद्ध उभं राहायची गरज आहे. आज कितीतरी कार्यक्रमामध्ये शिव्यांचे बोछार असते, अपशब्द असतात. त्याच्यानंतर स्त्री देह तर नेहमी असभ्यतेने दाखवला जातोय ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये देखील. इव्हन तुम्ही आज बघाल ज्वेलर्सच्या ज्या जाहिराती आहेत तर तिथे स्त्री देहाचं काय कारण आहे, त्याच्यामध्ये न्यूडिटी आहे. तर हे का असायला हवं? आता याच्यासाठी आता आम्ही याच्यानंतर हे सहन करणार नाही की स्त्री देहाचं असं या प्रकारचं प्रदर्शन जे आहे कुठल्याही याच्यामध्ये कारण नसताना हे अजिबात सहन होणार नाही. आणि याच्यामध्ये सेन्सरशिप, मोबाईल आणि बाकीच्या OTT जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर सेन्सरशिपची फार गरज आहे. याच्याकरता आम्ही 7 मंत्रालयांना सुद्धा PILचं याचिका दायर केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या समाजाला सुद्धा हे म्हणतो आहोत की सगळ्यांनी एक कंप्लेंट करा. तुम्हाला जे दिसतंय तर ते तसं पाहू नका. फ्रीडम ऑफ स्पीच मला पण आहे. आज समाजामध्ये मी वावरते, मला काय पाहायचंय आणि काय दाखवायचं आहे आणि माझ्या मुलांनी काय पाहावं याचं फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ थॉट हे पण मला आहे. त्याच्यामुळे मला याच्यासाठी जनजागृती करायची गरज आहे. आणि लोकांनी असे काही दिसले आक्षेपार्ह जे चित्र आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, काही अतिशय वाईट प्रोग्राम्स येतात, आपल्या घरात येतात. आता तर घरातच येत आहे. आतापर्यंत टॉकीजमध्ये सर्टिफाईड पिक्चर पाहायला आपण मुलांना घेऊन जात नव्हतो, आता घरीच येत आहे सगळं. तर ही सगळी घाण आपण कशी रोखायची? याच्याकरता आम्हाला सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि याच्याकरता आम्ही विरुद्ध याचा आवाज करतो. आणि याच्यामध्ये सेन्सॉरशिपची फार गरज आहे. आणि दुसरी मागणी ही आहे की सेन्सॉर बोर्डामध्ये गृहिण्या हव्या, नटनट्या नको. कारण नटनट्यांची नजर मेलेली असते. ज्या घरंदाज गृहिणी आहेत त्यांना सेन्सॉरशिपमध्ये, सेन्सॉर बोर्डावर घ्यावं आणि त्यांनी त्याच्यामध्ये आपला हे द्यावं की हा कंटेंट जो येतोय
तो बरोबर आहे की चूक आहे. मोबाईलमध्ये जे काही येत आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, आज किती काय काय येतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय कार्यक्रम चालतात हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला याच्यावर प्रतिबंध करण्याची आज गरज आहे. नाही तर हा असाच समाज वाहवत जाईल. लहान मुलांचं मानसिक आरोग्य आपल्याला जपायचं असेल, आपल्या समाजाचं, आपल्या युवा वर्गाचं हे सगळं मानसिक आरोग्याशी सुद्धा निगडीत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य सुद्धा जपायचं असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला द्यायला नकोत. आणि ॲडव्हर्टाईजमेंट ज्या मोठ्या मोठ्या लागतात ते स्काय सायन्स वगैरे, त्या स्काय सायन्ससुद्धा आम्हाला बंद करायला हवे. कारण त्यांनी ॲक्सिडेंट्स होत आहेत. एकदम समोर एखादं काही दिसलं तर कितीतरी ॲक्सिडेंट झालेले. तर अशा प्रकारचं हे जे समाजाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य आहे ते आम्हाला जपायचं आहे. कारण आम्ही मातृशक्ती आहोत आणि मातृशक्ती आई केवळ घरापर्यंत मर्यादित नाही आहे. आमचा याचा विस्तार आहे आणि आम्हाला आमच्या युवा वर्गाला जपायचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या प्रकारचे सगळे काम आता आम्ही कंबर कसून करणार आहोत. त्याच्याकरता कटिबद्ध आहोत. त्याच्याकरता जितक्या त्याच्यापर्यंत जाता येईल तितक्या याच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. 1100 आत्तापर्यंत आम्ही ईमेल पाठवलेले आहेत आणि हे नागपुरातूनच झालेलं आहे. जागृती आलेली आहे आणि लोकांना हे फार आवडतं. कारण लोकांना माहिती आहे की जे अन्याय सहनेवाला जो आहे वो ज्यादा अपराधी आहे. आम्ही जे पाहतोय आणि आम्ही जे ॲक्सेप्ट करतोय त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा तर अपराधी आहोत ना. म्हणून आम्हाला समाजाची जागृती करून अशा प्रकारे सरकारी नियंत्रण, सरकारांवर दबाव हा आणायलाच हवा आहे. सगळे मंत्रालय जे आहेत त्याच्यामुळे दिलेत मी काही मंत्रालय, तर या मंत्रालयांना सुद्धा आम्ही याचिका दायर केलेली आहे. याच्या पुढे आमचा हा लढा सुरूच राहील जोपर्यंत आम्हाला चांगलं काही परिणाम मिळत नाही तोपर्यंत. त्याचं निवेदन तर आपल्याला आता मराठी हिंदी दोन्ही भाषेत आपल्याला 2 मिनिटात डिस्ट्रीब्यूट करू. पत्रपरिषदेचा जो विषय म्हटलेला आहे 30 मार्चला गुढीपाडवा आणि जवळजवळ 2005 पासून हिंदू नववर्षाचं स्वागत हा एक विषय मोठा सर्वत्र होत आलेला आहे. आपण पण कव्हर केलेल्या आहेत अनेक गोष्टी. आता गमतीचा भाग कसा आहे की आमचे सण उत्सव तिथीने होतात, पण आता कोणतं वर्ष सुरू म्हटलं तर सांगता येत नाही. आपण वर्ष सांगतो इंग्रजी वर्ष आणि तिथी सांगतो रामनवमी. तर या आता युगाब्द 5126 वर्ष सुरू आहे. आपण विठोबाला म्हणतो ना युगे 28 उभा विटेवरी, तर कोणते 28 युग आहे. ही भारतीय कालगणना जी एकेकाळी जगभर प्रस्थापित झाली, सगळ्या जगाने त्याचं अनुकरण केलं. त्याचं एक काय त्याला प्रतीक म्हणू किंवा पुरावा म्हणू, जगभर वारांची नावं म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि वारांचा क्रम हा जगभर सारखाच आहे. कुठेही असं होणार नाही की बा इंग्लंडमध्ये काहीतरी नावं वेगळे आहे किंवा सोमवारच्या नंतर काहीतरी बुधवारच येऊन जातो. याचा रिझनिंग कोणीही सांगू शकत नाही. आणि असं म्हणतात की वारांची संकल्पना किमान 3000 वर्षांपासून जगभर प्रचलित आहे. आणि जेव्हा भारत एक श्रेष्ठ पदाला होता, त्याचा डंका सगळीकडे वाजवत होता, इकॉनॉमीमध्ये तो सर्वश्रेष्ठ होता, तर सर्व जगाने भारताचं अनुकरण केलं. आणि हे आमचं हिंदू नववर्ष जे आहे इतकं प्राचीन आहे, वैज्ञानिक आहे, कारण ते निसर्ग चक्रावर अवलंबून आहे. तर खूप मोठा विषय, मी त्याच्यावर आत्ता काही सांगणार नाही. पण आमच्या सर्वसामान्य नवीन पिढीला आमचं हिंदू नववर्ष 1 जानेवारी नाही तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतं. हा भाव सर्वांच्या मनात ठसावा. आज गेल्या 10 वर्षात एक मोठी लहर आलेली आहे की सगळे हिंदुत्वाचा अभिमान, भारतीयत्वाचा अभिमान जागृत झालेला आहे. तर सार्वजनिकरित्या नवीन वर्षाचं स्वागत व्हावं. गुढीपाडवा सण हा याच कारणाने आहे की तो हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. पण काळाच्या ओघात फक्त सण आम्ही लक्षात ठेवला आणि का सण आहे विसरून गेलो. तर हे पुन्हा ठसावं म्हणून जे वेगवेगळे उपक्रम चालतात त्यात मंदिरांच्या दृष्टीने आपण एक आव्हान असं केलं आहे. कारण मंदिर हे हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, परंपराचं सर्वात
ज्वलंत असा प्रतीक आहे आणि वाहक आहे. आणि म्हणून आपण असं मंदिरांना असं एक आव्हान या निमित्ताने केलं आहे की या नवीन वर्ष स्वागताचं समाजाचं नेतृत्व मंदिरांनी करावं. वेगवेगळे कार्यक्रम चालतात म्हणून आपण मंदिराने 5 किमान कार्यक्रम दिलेले आहेत. तो एक कार्यक्रम असा आहे की त्या दिवशी मंदिरांवर एक मोठा भगवा ध्वज लागावा. त्या भगवा ध्वजाचं पूजन आसपासच्या वेगवेगळ्या समाजाच्या तरुण जोडप्यांच्या हस्ते व्हावं. 11, 21 जे काही संख्या असेल त्याप्रमाणे. तिसरं, हिंदू भाविक जे मंदिरात दर्शनाला येतात त्या सर्वांना मंदिरांनी भगवा ध्वज प्रसाद म्हणून आधीच वाटावा आणि आवाहन करावं की आपल्या घरावर त्या दिवशी त्यांनी भगवा ध्वज लावावा. चौथा विषय असा आपण म्हटलेला आहे की मंदिरांनी वस्तीमध्ये सगळ्या भाविकांची एक मोठी बैठक करून वस्तीमध्ये हा कार्यक्रम कसा करता येईल. छोटी शोभायात्रा असेल, मोठे एखादं जाहीर कार्यक्रम असेल, वस्तीपुरता माझं मंदिर जेवढं असेल तेवढाच आवाका मी करून त्याची एक रचना केली आहे. तुम्हाला सर्वांना PDF पाठवतो चांगली. तुम्ही आता फोटो काढू नका, सगळ्यांना PDF देतो, हिंदी देतो, मराठी देतो. अशी बैठक करून त्यात जे निर्णय होईल तो करावा. दुसरा विषय असं म्हटलं आहे की आपल्या वस्तीमध्ये राहणारा जो गरीब वर्ग आहे, मागास वर्ग आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जो असं वाटतं की तो कदाचित तो मंदिरात पण येत नसेल किंवा आपल्या घरी गोड होतं तर त्याच्या घरी गोड होतच असेल असं गॅरंटी नाही. अशा वर्गाच्या सेवेसाठी काही ना काही उपक्रम त्यांनी करावे. काहीच नाही झालं तर अर्धा किलो साखर त्या प्रत्येक घराला द्यावी की आमच्या घरी गोड होतंय, प्रत्येक हिंदूच्या घरी गोड झालं पाहिजे. अशा पद्धतीचा एक 5 कलमी कार्यक्रम आपण मंदिरांना दिले. दुसरा जो विषय असा केलेला आपण, तो विषय असा आहे की आपण पाहतो कुंभाला इतक्या प्रचंड संख्येने गेले. जर साध्या आपल्याच वस्तीतल्या पोलिंग बूथवर जाताना लोक घराच्या बाहेर निघत नाही. आणि अशा अवस्थेत हिंदू माणूस इतक्या संख्येने घरदार पासून हजारो किलोमीटर दूर आपल्या खर्चाने गेला, कोणी न बोलता गेला असा. आणि कुंभाचं त्यांनी एक गंगाजल प्रत्येकाने आणलंय. तर आपण या हिंदू समाजाला या निमित्ताने असं आवाहन करतोय की त्यांनी त्याच्या वस्तीतलं, शहरातलं किंवा तालुक्यातल्या 3 अपरिचित मंदिरात जाऊन या गंगाजलाने त्याचा जलाभिषेक करावा. साधारणतः आपण 1-2 आपले जे ठरलेले मंदिर असते त्यातच जातो. हनुमान मंदिर असेल किंवा त्यात असेल. आपली अशी इच्छा आहे की या निमित्ताने हिंदू समाज वेगवेगळ्या मंदिरात जावा. ते मंदिराची रचना कशी कोण सांभाळत आहे बा, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, त्याची थोडी चिंता करावी आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी त्या मंदिराची स्थिती पहा. काय एक्सपोजर त्याला होणं या दृष्टीने म्हणून आम्ही अभियान केलेलं आहे. याच्यात कोणची संस्था राहणार नाही, कोणी सामूहिक करणार नाही. मी माझ्या बायको मुलांसोबत जाऊ शकतो, मित्रांसोबत जाऊ शकतो, दोस्तांसोबत जाऊ शकतो. आणि तालुक्याचं केलेलं आहे म्हणजे वस्ती, शहर किंवा जास्तीत जास्त तालुका, म्हणजे 1 तास 2 तासात तो जाऊन त्याला स्थिती समजेल. तर एक प्रकारे मास सर्वे मंदिराचा याच्यातून. अगली खबर, नागपुर बौद्ध महाविहार को BT एक्ट रद्द करने की मांग. बोध गया स्थित बौद्ध महाविहार को हिंदू समुदाय के कब्जे से मुक्त कर बौद्ध समाज के नियंत्रण में देने की मांग की जा रही है. इसी आंदोलन को समर्थन देने के लिए नागपुर में संविधान चौक से लेकर जिलाधिकारी कार्यालय तक एक मार्च निकाला गया. इस मार्च के माध्यम से बोधगया स्थित बौद्ध महाविहार को BT एक्ट रद्द करने की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर बौद्ध महासंघ ने शांति मार्च निकाला. इस दौरान अधिकारियों को ज्ञापन सौंपकर अपनी मांगे सरकार तक पहुंचाने का काम किया जाएगा. तो आइए सुनते रवि शेंडे, संयोजक. आज अखिल भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने महाराष्ट्रभर तालुक्यामध्ये महाबोधी महाविहार हे सर्वांना माहिती आहे. विश्वख्याती प्राप्त असं हे बुद्धविहार आहे, ज्यामध्ये तथागत भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली होती आणि शेकडो देशाचे लोक
इथे नतमस्तक होत असतात. तिथून आपले श्रद्धा अर्पण करून तिथून आपलं बौद्धिक समाजाचे काम जे बुद्धिस्ट राष्ट्राचं काम ते करतात. आपलं कोरिया असो, जापान असो, थायलंड असो, अमेरिका असो. काल परवाच अमेरिकामध्ये आंदोलन झालं भिक्षू संघाच्या वतीने की बोधीगया महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे. मुक्त झालं म्हणजे काय झालं पाहिजे नेमकं की बौद्ध धम्म हा हिंदू धर्माचा भाग नाही आहे असं आम्ही मानत नाही आणि समजतही नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून चुकलं होतं. 1956 साली जेव्हा आम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हापासून आम्ही बौद्ध आहोत आणि अनेक राष्ट्र बौद्ध आहेत. परंतु इथे 1949चा जो ऍक्ट आहे जो इंग्रजांच्या काळात बनला होता तो 1949चा ऍक्ट हे म्हणतो की ह्या 9 लोकांमध्ये 4 बौद्ध आणि 5 हिंदू असल्या पाहिजेत आणि त्याचा अध्यक्ष हा तिथला कलेक्टर असला पाहिजे असं हा ऍक्ट आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे 1950 साली या भारताचं संविधान लागू झालं. या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार हा देश मार्गक्रमण करतो. तर हा 1949चा कायदा का 49चा कायदा का 1950च्या संविधानानुसार सर्व धर्मियांना आपापले धर्म जोपासण्याचे अधिकार आहेत. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे की ज्याप्रमाणे ख्रिश्चनांकडे त्याच्या चर्च प्रबंधन असतं, मुसलमानाकडे ईदचं दर्ग्याचं असतं आणि मशिदीचं असतं, हिंदू धर्मियांकडे त्याचे मंदिर असतात, अयोध्या असतात. तसंच हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. आजही तिथे पाहिल्या अंदाजानुसार तिथे आजही बौद्ध परंपरेला डावलून तिथले हिंदू पंडे लोक हे गलत माहिती देतात, चुकीची माहिती देतात. बौद्ध धम्माचं आचरण अनुकरण सांगण्याची त्यांना त्या बौद्ध धर्मी यांना ते सांगू शकत नाही कारण की त्यांना बौद्ध धर्माचा अभ्यास नाही आणि ते हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार तिथे कार्यक्रम करत असतात. आता तुम्ही काय करणार? आमची मागणी आहे 1891 पासून हे आंदोलन चालू आहे. आजही प्रश्न करतात लोक, अजूनपर्यंत झालं नाही. लाखोचे मोर्चे निघाले, अनेक आंदोलन झालं, जेल भरो आंदोलन झालं, बोधगयामध्ये झालं, भोपाळमध्ये झालं, पटनामध्ये झालं, तरी पण का होत नाही. पण आमचं म्हणणं हे आहे लढाई सुरू असते त्या नियंत्रण तरी बौद्धांचं अस्तित्व टिकवण्यासाठी, बौद्धांच्या आत्मसन्मानासाठी, बुद्धिझम टिकवण्यासाठी या देशातीलच नाही तर आता संपूर्ण राष्ट्राचे लोक त्या बोधगया महाबोधी विहारमध्ये 15 दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि त्यालाच पाठिंबा म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण बौद्ध समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात विनंती केली आहे की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन ते बोधगया महाबोधी विहार मुक्त करें. अगली खबर, विजय वटेटीवार ने बच्चों के पोषण आहार को लेकर साधा निशाना। रायगढ़ जिले के वड़खल ग्राम पंचायत स्थित एक स्कूल में बच्चों को दिए जाने वाले पोषण आहार पैकेट में मरा हुआ चूहा पाया गया। अब इस मुद्दे को लेकर कांग्रेस विधायक दल के नेता विजय वटेटीवार ने सरकार को घेरा है। उन्होंने कहा कि क्या इस मामले में आपूर्तिकर्ता के खिलाफ कार्रवाई की जाएगी। बुधवार को विधानसभा में प्रश्नकाल के दौरान वटेटीवार ने यह सवाल उठाया। उन्होंने कहा कि यह गंभीर बात है कि वड़खल में जिस पोषण पैकेट में मृत चूहा मिला था उसके नमूने जांच के लिए 2 प्रयोगशालाओं में नहीं भेजे गए थे। ये प्रयोगशाला इसी सरकार की और अगर वे इन नमूनों की जांच नहीं करेगी तो क्या कार्रवाई करेगी। यदि इस तरह के भोजन को आहार में शामिल किया जाएगा तो इससे बच्चों के स्वास्थ्य को खतरा हो सकता है। इसके जवाब में महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने कहा कि इस मामले की जांच के लिए एक स्वतंत्र समिति की नियुक्ति की जाएगी और रिपोर्ट आने के बाद दोषी लोगों के खिलाफ कार्रवाई भी की जाएगी। अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज़ टीवी पर। नमस्कार। हाय, मैं हूँ तापसी पन्नू और आप देख रहे हैं MNS न्यूज़। आप देख रहे हैं MNS न्यूज़, सच जरूरी।